बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी, तेही नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यातील एसटी आगारांमध्ये आता संपाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळालेला आहे। जिल्ह्यातील आगारांमधून एकही एसटी बस धावू शकलेली नाही। एकट्या नाशिक आगाराचं या संपामुळे एका दिवसात तब्बल 36 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नाशिकच्या बस स्थानकावरील सद्य परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। आजचा दुसरा दिवस आहे। आज देखील नाशिकच्या एकही एसटी आगारातून एसटी बस बाहेर पडू शकलेली नाही आहे। मी आता नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर आहे आणि मुख्य बस स्थानक आहे। याच ठिकाणाहून अगदी पुणे असेल, मराठवाडा असेल, अशा वेगवेगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये एसटी बसेस दररोज धावत असतात। मात्र कालपासून या एसटी बसच्या स्थानकावर आपल्याला शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, महागाई भत्ता मिळावा, त्यासोबतच वेगवेगळ्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून संप पुकारलेला आहे। त्यामुळे काल दिवसभरात एकट्या नाशिक आगारामध्ये जवळपास 1800 बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या आणि तब्बल 36 लाख रुपयांचं नुकसान काल एकट्या दिवसभरात नाशिक आगाराचं झालेलं पाहायला मिळत आहे। अगदी आज देखील आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।